आयुर्वेद शास्त्रामध्ये चरकसंहिता आणि वाग्भट संहितेमध्ये ऋतुचर्येचे वर्णन करताना ग्रीष्म ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजे काय, तर उन्हाळ्यामध्ये काय खावे, काय करावे की ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही बाहेर पडेल आणि शरीराला थंडावा मिळेल. उन्हाळ्यामध्ये काय खावे, काय टाळावे याविषयीचा व्हिडिओ आहे. त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये म्हणजे उन्हाळ्यातील आहारामध्ये आंबा खाण्याचे वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेले आहे. आंबा हा एप्रिल, मे आणि जून या महिन्यातच येतो. या 3 महिन्यामध्ये जर आपण आंब्याचे सेवन योग्य प्रकारे केले तर आपल्या 7ही धातूंचे पोषण चांगल्या प्रकारे होते आणि आपले आरोग्य हे वर्षभर चांगल्या प्रकारे राहते. हा आंबा कसा खायला हवा, कोणी खायला हवा? डायबिटीसच्या रुग्णांनी आंबा खावा किंवा खायला हवा तर तो कशा प्रकारे खायला हवा या आंब्याचे संपूर्ण वर्णन असलेला व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये आहे, तसेच डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. किंवा त्रिकोण बटन दाबून आपण आंब्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ बघू शकाल.